मामा होते सोबतीला. इतक्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेवढ्यात परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लगाने घेईन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. आणि तानाजी मालुसरेला हे कळतात ते काय म्हणतात, आम्ही लग्नात बरबाद पडून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीनं मनी केलं पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, हो 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 प्रणाम केला राजाला. तानाजी शूर चालला, कमरेला बांधून इशेला त्याच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहाजी जी, मारली घोड्याला जिरहाजी जी. कोणाण्याचे उंच शिखर, हो 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 कोणाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी करते टाकावे कुणीकडून फासे. थोड्यात तानाजी मालुसरेनं आपल्या पेठाऱ्यातून एक घोरपड बाहेर काढली आणि त्या घोरपडीचं नाव काय होतं माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकवात तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिलंय मी राजाला, मावळे चढती वरतीला, जागे होती स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरहाजी, चढले कोंढाणा जिरहाजी. आणि त्यावेळी त्या कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. कोण? तानाजी. अरे हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोस शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला तिथला किल्लेदार बनवतील. अरे हट, दिल्लीला मुजरा करणारी हलकटलात मराठ्यांची नाही, एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. तानाजीनं वार बघा केला, पलटवार त्यानं बघा केला, त्यांना चिच्च तोडले ढालीला, कमरेचा काढून इशेला, शेल्यावर घेती वाराला, उदयभान जेरी सांगला, उदयभानाच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर न्हालेला. आणि अशा या रक्ताच्या थारात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले.